आंतरराष्ट्रीय योग दिवस आता जवळ आलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या दिवशी आपण सकाळी 7 वाजल्यापासून प्रॅक्टिस करणार आहोत. 7 ते 8:30 असं आत्ता ठरलेलं आहे. एवढा वेळ लागणार नाही आहे, पण ठरवताना आपण 7 ते 8:30 असं टायमिंग ठरलेलं आहे. तर त्या दिवशी सकाळी सगळ्यांनी झूमवर जॉईन व्हायचं आहे. तर सकाळी 7 वाजता 21 तारखेला जी प्रॅक्टिस करायची आहे त्याचं रेकॉर्डिंग मी आज पाठवत आहे. उद्यापासून म्हणजे बुधवार दिनांक 17 पासून 17, 18, 19, 20 4 दिवस तुम्ही फक्त एवढीच प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे 21 तारखेला आपल्याला ही सर्व साधना मन लावून मनापासून करता येईल, तोपर्यंत आपल्याला त्याची सवय झालेली असेल. तर सुरुवात करण्यासाठी आपण कोणत्याही ध्यानात्मक स्थितीत बसा किंवा आनंददायी स्थितीत बसा. आपलं शरीर सैल सोडलेलं आहे, खांदे सैल सोडलेले आहेत, हात द्रोणमुद्रेत ठेवलेले आहेत, डोळे अलगद बंद केलेत, कपाळावर आठी नको, चेहरा रेखा हलकंसं स्मित, सगळं लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास हळूहळू संत होत चालला आहे याची जाणीव. आपण ही जी साधना करणार आहोत ती आयुष मंत्रालयानेच ठरवून दिलेल्या साधनेत आपल्या घंटाळी मित्रमंडळाने जे काय थोडेफार फरक करून बदल करून जी साधना स्वीकारली आहे ती साधना आपण करणार आहोत. तीन मध्यम पट्टीतले ओंकार करायचे आहेत आपल्याला. रेचक, पूरक. आंतरिक जाणीव. दुसरा उच्चार रेचक, पूरक. तिसरा उच्चार रेचक, पूरक. हात जोडून घ्यायचे. प्रार्थना माझ्या मागोमाग म्हणायची. मी सांगते मग तुम्ही म्हणा. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. मान खाली घालायचे. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. जोडलेले हात सावकाशवर घ्यायचे आहेत. नमन मुद्रा.
हात सावकाशवरती, क्रमाक्रमाने हात खाली, नेत्रमर्दन, हात सावकाश खाली, दंड स्थितीत यायचं आहे. पवनमुक्तासन भाग 1 आपण करणार आहोत. म्हणजेच काय, आपले जे सांधे शिथिलीकरण क्रिया आहेत ते आपण करणार आहोत. प्रथम मान स्थिती घ्यायची. तोल जातो असं वाटत असेल तर थोडंसं अंतर घेतलं तरी चालेल. पाय श्वास भरून घ्यायचा आहे. सावकाश मान डावीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे. 3 वेळा करायची आहे ही कृती. आता श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली, श्वास घेत घेत मान मागे. ही कृती 3 वेळा करणार आहोत. श्वास भरून घ्यायचा आहे. मान उजव्या खांद्यावर, कान खांद्याला टेकवण्याचा प्रयत्न. श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डाव्या बाजूला. ही कृती 3 वेळा करायची आहे. आपण सगळं नको हलूया, खांदे स्थिर ठेवायचे, फक्त मान हलवायची आहे. मध्यभागी. आता मान एक वेळेला क्लॉकवाईज आणि एक वेळेला अँटी क्लॉकवाईज फिरवायचे. विश्रांती. आता शोल्डरसाठी करायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत क्षितिज गोल फिरवायचे आहेत खांदे. उलट. विश्रांती. खांद्यांचा आपल्याला आणखीन एक प्रकार करायचा आहे. दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत क्षितिज समांतर. सावकाश दोन्ही हात वर घेऊन जायचे आहेत. दंड कानाला. सावकाश खाली क्षितिज समांतर आणायचे आहेत आणि खाली आणायचे आहेत. अजून 2 वेळेला करूया हीच कृती. आता आपल्याला ट्विस्टिंग करायचं आहे. समान हस्त कटिवक्रासन. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. सावकाश डावीकडे वळायचं आहे. मध्यभागी उजवीकडे. अजून 2 वेळा ही कृती करूया. मध्यभागी. आता दोन्ही हात गुडघ्यांवर. पायात अंतर नको आहे, पाय जवळ घ्यायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर वर आहेत. हां, आता गुडघे गोल फिरवायचे. उलट.
विश्रांती. आता एक पाय वर उचलायचा आहे, पायाचे घोटा गोल फिरवायचा आहे, वर उचलून फिरवायचं आहे, वर उचलायचं आहे. हां करेक्ट. उलट. दुसरा पाय. पाय फिरतोय, घोटा फिरवायचा आहे. जमत नसेल तर हात आधार घेऊन करूया आपण. भिंतीचा आधार घ्यायचा आहे. उलट. दुसरा पाय. उलट. जाणीव आंतरिक. आता आपल्याला हस्तपादासन करायचं. स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात चेहऱ्यालगत. श्वास भरून घेत घेत हात वर न्यायचे आहेत, किंचित मागे झुकायचं आहे. सावकाश श्वास सोडत खाली यायचं आहे, गुडघे ताठच राहतील. जमिनीला स्पर्श. सावकाश मध्यभागी. विश्रांती. आता चक्रासन करायचं आहे. इकडे पाठ केली तर जास्त बरं होईल. करेक्ट. दोन्ही हात बघा कसे ठेवलेत, कमरेवर बोटं जुळवून घ्यायचे आहेत. आणि आता जेवढं मागे झुकता येईल तेवढं मागे झुकायचं आहे. तोल जातो असं वाटत असेल तर थोडंसं पायात अंतर घ्यायचं आहे. सावकाश मध्यभागी. विश्रांती. बैठक स्थितीत यायचं आहे. वज्रासन करण्यासाठी स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जुळलेले, हात चेहऱ्यालगत. व्यवस्थित वज्रासन घालायचं. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, डावा पाय फोल्ड करायचा आहे. दोन्ही हात मांड्यांवर ठेवायचे आहेत, गुडघ्याजवळ. शांत बसायचं. आता आपल्याला अर्ध उष्ट्रासन करायचं आहे. इकडे पाठ केली तर बरं होईल. अर्ध उष्ट्रासनासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. दोन्ही हात कमरेवर मागे लावायचे आहेत, मग चक्रासनात लावले त्याप्रमाणे. दोन्ही सगळी बोटं जुळलेली आहेत एकमेकाला. आता सावकाश मागे वळायचं आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी इथूनच पुढे उष्ट्रासनात जायचं आहे. एक एक हाताचा आधार, एक एक हात सोडत टाचा पकडायच्या आहेत. करेक्ट. छाती अजून वर उचलायची आहे. असा ताण येत असेल तर अर्ध उष्ट्रासन केलं तरी चालणार आहे. सावकाश मध्यभागी. विश्रांती. आता आपण तोंड इकडे करूया. बैठक स्थितीत विश्रांती. आता आपल्याला वक्रासन करायचं आहे.
दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत. उजव्या पायाने सुरुवात करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. डावा हात वर उचलून उजवा हात मागे. खांदे दोन्ही एका रेषेत आणण्याचा प्रयत्न करूया. आपला उजव्या गुडघा आपल्या उजव्या बगलेत डाव्या बगलेत येतोय का बघायचं आहे. म्हणजे जास्त चांगली स्थिती घेता येते आपल्याला. मध्यभागी. दुसऱ्या पायाने हाताचा आधार घ्यायचा आहे मागे. अजून हात मागे तिकडे न्यायचा, पलीकडे न्यायचा. अजून हात खूप पुढे आला. हां, डावा. हां, आता तो ताठ होईल. म्हणजे दोन्ही गुडघे दोन्ही खांदे एका रेषेत येतील. मध्यभागी. विश्रांती. विपरीत शयनस्थितीत जायचं आहे. प्रथम मकरासनात झोपायचं आहे. इकडे. भुजंगासन करायचं आहे. आसन स्थिती घ्यायची आहे. सावकाश वर यायचं आहे. हाताचा आधार काढायचा नाही आहे. अजून वर येता आलं तर बघायचं आहे. करेक्ट. नाभीपर्यंत वर यायचं आपल्याला. व्हेरी गुड. सावकाश मध्यभागी. विश्रांती. शलभासन करायचं आहे. दोन्ही पाय जुळलेले आहेत. दोन्ही हात मांड्यांखाली. सावकाश दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. गुडघ्यात फोल्ड करायचे नाहीत. पाय सरळ राहू देत. सावकाश मध्यभागी. विश्रांती. आता शयन स्थितीत जायचं आहे. आपल्याला उत्थित द्विपादासन करायचं आहे. ॲट अ टाईम दोन्ही पायावर. अजून थोडे खाली, एवढे वर नकोत पाय आपल्याला. सावकाश मध्यभागी. विश्रांती. विश्रांतीच्या काळात दोन्ही हात बाजूला. हाताचे तळवे आकाशाकडे. मध्यभागी. आपल्याला पवनमुक्तासन करायचं आहे. आसन स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जुळलेले आहेत हातालगत. सावकाश दोन्ही पाय हळूहळू वर आणायचे आहेत. 30 अंश, 60 अंश, 90 अंश. दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत. पोटावर दाबायचे आहेत. हाताची मिठी घालायची त्याच्याभोवती. इथे 2-3 श्वास थांबायचा आहे. सावकाश डोकं उचलून हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न.
सावकाश आसन सोडायचं. मान खाली, हाताची मिठी सैल, दोन्ही पाय 90 अंशात वर उचलून सावकाश हळूहळू खाली आणायचे. शवासन करूया पटकन. शवासनाची स्थिती दोन्ही पायात अंतर आहे. आपण जी काय पवनमुक्तासनं केली आणि चारही पोश्चरमधली जी काय आसनं केली त्यामुळे शरीराला लागलेला दम, तो दम घालवण्यासाठीच आपण हे शवासन करतो. बघायचं आहे शरीरातला सगळा ताणतणाव दूर झाला आहे. श्वासही अतिशय संथ आणि नॉर्मल झालेला आहे. सावकाश उठून बसायचं आहे. आता आपण प्राणायाम करायचा आहे. त्यासाठी आपल्याला जी स्थिती आवडेल त्या स्थितीत बसायचं आहे. ज्याच्यात स्थिर राहता येईल ती स्थिती घ्यायची. म्हणजे आवडेल म्हणजे आपण कपालभातीची 20 ते 30 आवर्तनं करणार आहोत. सुरू करायचं आहे. संथ संथ. थांबायचं आहे. आंतरिक जाणीव. दीर्घ श्वसन करायचं आहे आवर्तन संपल्यावर. आता आपल्याला नाडी शोधन किंवा अनुलोम विलोमची 5 आवर्तनं करायची आहेत. डावीने श्वास घेतला, डावी बंद, उजवीने श्वास सोडला. सुरू करण्यापूर्वी आपण डावीने श्वास सोडला होता पूर्ण आणि मग घेतला, तुम्हाला माहिती आहे. उजवीने घेतला, डावीने सोडला. 5 आवर्तनं करूया. पाच आवर्तनं झाले की थांबायचं आहे. आंतरिक जाणीव. आता आपल्याला शीतली प्राणायामाची 5 आवर्तनं करायची आहेत. तोंड उघडायचं, जीभ बाहेर, जिभेची पन्हळ, तोंडाने श्वास घेतला, तोंड बंद केलं, नाकाने श्वास सोडला.
याची पण अजून 4 आवर्तनं करूया. आंतरिक जाणीव. भ्रामरी प्राणायामाची 5 आवर्तनं करायची आहेत. काल दाखवलं तसं षडानंद मुद्रा करून केलं तरी चालेल किंवा तशी मुद्रा न करता केलं तरी चालेल. श्वास भरून घ्यायचा आहे. सुरू. कंपनांचा मागोवा घ्यायचा आहे. याच्यातूनच पुढे आपण ध्यान प्रक्रियेला सुरुवात करूया. आपलं मन ऑलरेडी एकाग्र झालेलं आहे. आपल्या भ्रूमध्यामध्ये आपण अनेक प्रकारची फुलं बघायची आहेत. त्या अनेक प्रकारच्या फुलामधलं कुठलंही एखादं आपल्या आवडीचं फूल निवडायचं आहे. त्या एकाच फुलाचे जे विविध प्रकार आहेत ते आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या अनेक प्रकारातलं कुठलं तरी एक फूल निवडायचं आहे. त्या फुलाचं पूर्णपणे निरीक्षण करायचं आहे. त्याच्या पाकळ्या, त्याचा रंग, त्याचा वास, त्याचा करोला, त्याचे देठ, त्याचे पुगेसर. त्या फुलातल्या अनेक पुकेसरांपैकी एका पुकेसरावर लक्ष केंद्रित करायचं आहे.
त्या केसराच्या सर्वात वरच्या टोकावर मनाने पूर्णपणे एकरूप व्हायचं आहे. परत एकदा अख्ख्या केसराच्या दांडीची जाणीव. फुलाची जाणीव, त्याच्या पाकळ्यांची, स्पर्शाची, वासाची जाणीव. एकाच प्रकारच्या अनेक फुलांची जाणीव. अनेक प्रकारच्या फुलांची जाणीव. सावकाश आपल्या श्वासाची जाणीव, आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव. आपल्या शरीराची जाणीव. या स्थितीतून आता आपण शवासनात जायचं आहे. डोळे बंदच ठेवायचे. उत्थानं शववद्भूमौ शयनं तत्शवासनं शवासनं श्रांतिहरं चित्त विश्रांतिकारकम्. जागतिक योग दिवस आज आपण साजरा करत आहोत. दरवर्षी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपण जागतिक योग दिवस साजरा करत असतो. पण यावर्षी करोनामुळे आपण ऑनलाईन पद्धतीने, म्हणजेच बोलायचं झालं तर मॉडर्न पद्धतीने जागतिक योग दिवस साजरा करतो आहे. प्रत्येकजण आपापल्या घरात आहे, सेफ आहे, सुरक्षित आहे. आणि हे जे काय आपल्या सुरक्षिततेचं जे आपलं जे फिलिंग आहे ते वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून आपण योग साधना करत आहोत. आपल्या शरीराला तर आपल्याला विश्रांती द्यायचीच आहे, पण आपलं शरीर अधिक बलवान बनवायचं आहे, अधिक सक्षम बनवायचं आहे. त्याच्याबरोबरच आपलं मनही बलवान आणि सक्षम बनवायचं आहे. यासाठी आपल्या ह्या योग साधनेचं प्रयोजन. आज आपण वेगवेगळ्या स्थितीतली आसनं केली. आसनं करण्यापूर्वी आपण सूक्ष्म व्यायाम केले. सूक्ष्म व्यायाम करून आपण आपल्या सर्व सांध्यांना जाणीवपूर्वक हालचाली दिल्या. त्यामुळे सांध्यात साठलेलं जे काही दूषित द्रव्य होतं, लॅक्टिक ॲसिड होतं, ते सगळे दूर होऊन तिथलं रक्ताभिसरण उत्तम प्रकारे चालू झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळी आसनं केली. आसनं केल्यानंतर आपल्याला शरीर आपलं स्थिर केलं आपण आसनं करून. आणि मग नंतर आपण स्थिर झालेल्या शरीराने श्वासाची गतिविच्छेद करण्यासाठी म्हणून आपण प्राणायाम केला. प्राणायाम करून श्वसनाद्वारे आपण आपल्या मनावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे आपलं शरीरही स्वस्थ शांत झालेलं आहे. आपलं मनही स्वस्थ शांत झालेलं आहे.
यावेळी आपण एक संकल्प करणार आहोत. तो संकल्प मी वाचते आहे. तुम्ही फक्त आपल्या मनातल्या मनात लक्ष ठेवायचं त्या संकल्पावर. संकल्प मनातल्या मनात परत एकदा म्हणायचा आहे. हमें अपने मन को हमेशा संतुलित रखना है. इसी में ही हमारा आत्मविकास समाया है. मैं शांति, आनंद और स्वास्थ्य के प्रचार के लिए बद्ध हूँ. सावकाश शवासनातून बाहेर यायचं आहे. आता आपण शांतीपाठ म्हणायचं आहे. मी म्हणते, माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. हरि ओम. 2 वेळेला प्रयत्नविरहित प्रणवोच्चार. नेत्रमर्दन. चेहऱ्यावरनं तो प्रेमळ स्पर्श फिरवायचा आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.